नमस्कार, तुमचं ऑथेंटिक होममेड रेसिपीजमध्ये स्वागत आहे। तर आजची आपली रेसिपी आहे झटपट होणारा चिकन रस्सा। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। यासाठी मी इथे 2 इंच आल्याचा तुकडा मिक्सरच्या भांड्यात घालून घेतलेला आहे। 4 ते 5 हिरव्या तिखट मिरच्या, थोडीशी कोथिंबीरीची पाने। आता यात मी 2 कांदे इतका लसूण घेतलेला होता, त्याच्या मी पाकळ्या साफ करून घेतलेल्या आहे। हे सर्व आपल्याला जाडसर असे वाटून घ्यायचे आहे, अजिबात पेस्ट करायची नाही आहे। इथे तुम्ही पाहू शकता हे वाटण मी जाडसर असं वाटून घेतलेलं आहे। इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे आणि 1 मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे। इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे। आता यात मी अर्धी पळी इतकं राईचं तेल घालून घेते। तुम्ही कोणतेही तेल वापरू शकता, पण राईच्या तेलात चिकनला छान अशी टेस्ट येते। आता यात मी जे आपण कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि टोमॅटो ते घालून घेणार आहे आणि 1 ते 2 मिनिटं मध्यम आचेवर हे परतवून घेणार आहे। ते आपला कांदा टोमॅटो परतवून झालेला आहे। आता यात मी जे आपण हिरवं वाटण वाटून घेतलेलं आहे ते घालून घेणार आहे। वाटणाच्या भांड्यात पाणी घालून मी यात थोडंसं पाणीसुद्धा घालून घेणार आहे आणि हे पुन्हा 1 ते 2 मिनिटं मध्यम आचेवर शिजून घ्यायचं आहे। आता यात मी 2 चमचे घरगुती मसाला, अर्धा चमचा हळद पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे। हे आपल्याला यात व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता यात आपल्याला चवीनुसार मीठसुद्धा घालून घ्यायचं आहे। आता मी इथे अर्धा किलो इतकं चिकन आणलेलं आहे, ते मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, ते मी यात घालून घेते। चिकन घातल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यावर झाकण ठेवून आपल्याला झाकणावर थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि 5 ते 10 मिनिटं मध्यम आचेवर हे चिकन व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे। इथे आपली 10 मिनिटं झालेले आहेत। आता आपण चिकनवरचं झाकण काढून पाहूयात। इथे छान अशी चिकनला उकाळी आलेली आहे। आता हे मी व्यवस्थित असं मिक्स करून घेते। असं हे आपलं कमी साहित्यात व झटपट होणारा चिकन रस्सा रेडी आहे। तर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। जर तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। माझा आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।